मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज कोळंबी भात बनवते, कोळंबी बिर्याणी। त्यासाठी हे मी 250 ग्राम कोळंबी आणले, चांगली साफ केलेली आहे आणि धुवून घेतली 2-3 वेळा। हे आपले बासमती तांदूळ आहेत, त्यांना चांगले धुवून पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून घेतलेले आहे। आणि हे आपल्याला आता कोळंबी बिर्याणीला हे जे साहित्य ते लागणार आहे, एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत अशा बारीक कट करून, पुदिना घेतला आहे एक थोडासा आणि कोथिंबीर थोडी, आलं लसूण पेस्ट आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे। आपण आता ही कोळंबी भात झटपट असं बनवूया। पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चला तर मग आपण आता सुरुवात करूया रेसिपीला। आपण आता या कोळंबीला मसाले टाकून घेऊया। 1 चम्मच तिखट मसाला घ्यायचा आहे, हळद अर्धा चम्मच, धनिया पावडर 1 चम्मच आणि इथं मी 1 चम्मच बिर्याणी मसाला घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घेऊ शकता। आणि चवीनुसार मीठ टाकायचे त्याच्यामध्ये। आपण सगळे मसाले या कोळंबीमध्येच मिक्स करून घ्यायचे आणि थोडीशी याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करायला ठेवून द्यायचे। तर त्याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू टाकायचं आहे, लिंबाचा रस टाकायचा अर्धा, असं पिळून टाकायचं आहे। त्याच्याने आपल्या कोळंबी भाताला मस्त अशी टेस्ट येते। हे बघा, हे असं आता आपण मिक्स करून घ्यायचे। आपले आता कोळंबीला चांगले मसाले लागलेले आहेत। आपण आता भात बनवून घ्यायचे। मी आता एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात आपण आता चांगला मस्त असा भात आपण शिजवून घ्यायचा आहे आपल्या कोळंबी भातासाठी। त्यामध्ये 1 चम्मच आपण तेल टाकून घ्यायचे, तेल चांगलं गरम होऊन द्यायचे आणि त्याच्यामध्ये आपले जे खडे मसाले असतात ते टाकायचे। 2 हिरव्या वेलची टाकायचे, लवंग टाकायचे 3, दालचिनीचा तुकडा 1, काळी मिरी 2 आणि आपले तेजपत्ता। आणि त्याच्यामध्ये आपले हे जे तांदूळ आहेत आपण भिजत ठेवलेले आहेत ते आपण टाकून घ्यायचे। आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे। आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या भातासाठी शिजण्यासाठी आपण पाणी टाकायचं आहे आणि चांगले असे शिजवून द्यायचे, जास्त पण शिजवायचे नाही, चांगली उकळी आणून द्यायची त्यांना। आपला आता भात चांगला शिजलेला आहे, 90% चांगला शिजलेला आहे। तो आता आपण काढून घेऊया आणि आता फोडणीची तयारी करूया आपण कोळंबी बिर्याणी बनवायला। आपण आता तेच भांडं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता 3 चमचे तेल टाकून घ्यायचे आणि चांगलं असं गरम होऊन द्यायचे।
आपलं तेल चांगलं आता गरम झालं आहे. त्याच्यामध्ये आपण हे एक कांदा आहे तो टाकायचा आहे आणि चांगला असा भाजून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे. आपला आता कांदा चांगला फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायचे 1 चमच आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे. चांगला वास आहे तो उग्र वास काढून टाकायचे आणि मग त्याच्यामध्ये हे जे 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून ते पण टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचे. आणि या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या चिरून कट मारून त्या टाकून घ्यायचे. आणि आपण जे कोळंबी घेतलेली आहे त्यांना चांगले मसाले लावून घेतलेले आहे. आता मसाले टाकायची आपल्याला काही ह्याच्यामध्ये गरज नाही. ह्याच्यामध्ये आपण पहिलेच मसाले टाकून घेतलेले आहेत कोळंबीमध्ये, ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यावरती झाकण मारून 10 मिनिटासाठी चांगले आपण कोळंबी शिजवून घ्यायचे. आपली आता कोळंबी बघूया. शिजलेली आपली कोळंबी बघू शकता. मस्त असा वास पण सुटलेला आहे आणि पाणी पण थोडं सुटलेलं तिला. हे बघा मस्त अशी झालेली आपली कोळंबी शिजलेली आहे. आपण आता ह्याच्यामध्ये जो आपण भात बॉईल करून घेतलेला आहे तो आपण आता ह्याच्यामध्ये पसरून असं घ्यायचं आहे. गॅस बंद करायचं आहे. एक लेयर अशी आपण टाकायची भाताची अशी लावायची आहे. अशी लावून घ्यायची. बघा आपला भात कसा मस्त असा सुटसुटीत झालेला आहे. आणि त्याच्यावरती आता आपण मी थोडा कांदा हा घेतलेला आहे. 2 कांदे घेतले ते असे चांगले ब्राऊन कलरचे फ्राय करून घेतलेले आहे. ते असे आपण ह्याच्यावरती टाकायचे तसे. त्याने मस्त असं आपल्याला कोळंबी बिर्याणीला मस्त अशी टेस्ट लागते आणि दिसायला पण छान. आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर पसरून घेऊया आणि थोडंसं पुदिना आणि परत एक आपण ही भाताची लेयर आहे ती आपण पसरून घ्यायचे. हे बघा मस्त अशी आपली बिर्याणी होते कोळंबी बिर्याणी आणि आपली झटपट अशी होते. त्याच्यावरती आता थोडीशी आपण परत कोथिंबीर आणि पुदिना टाकणार आहोत. कोथिंबीर थोडीशी आणि थोडासा पुदिना आणि त्याच्यावरती आता आपण दम द्यायचा आहे. ते आपण आता ह्याच्यावरती एक चांगला जाडसर असा तवा घ्यायचा आहे आणि तो आपण आता गॅसवरती ठेवून द्यायचा आहे. गॅस पेटून घ्यायचे आणि तो तवा आहे तो आपण ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा. थोडासा असा गरम करून घ्यायचा चांगला आणि त्याच्यावरती आपण जे कोळंबी बिर्याणी आहे ती ठेवून घ्यायची आणि त्याच्यावर थोडा 1-2 चमचे तूप टाकायचे. त्याच्याने आपल्या कोळंबी बिर्याणीला मस्त अशी टेस्ट येते
हे बघा अशी मस्त अशी पसरून घ्यायचे आणि त्याच्यावरती जे झाकण आहे ते मारून ठेवायचे. 2 मिनिटासाठी आपण हे झाकण मारून ठेवायचे. कोळंबी भात मस्त असं झालेलं आहे. कोळंबी बिर्याणी बघू शकता, मस्त असा वास सुटलेला आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करूया आणि एक साईडने अशी काढून घेऊया. बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आणि छान अशी आपली कोळंबी बिर्याणी मस्त झालेली आहे. आपली कोळंबी बिर्याणी मस्त अशी झालेली आहे. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि वास पण मस्त सुटलेला आहे. तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.